महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, तर चैत्यभूमीवर अनुयायांची मोठी उपस्थिती। शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका कार्यक्रमात दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधीच्या सगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टातच सुनावणी होणार। तिन्ही खंडपीठातल्या याचिकांवर मुंबईत 9 डिसेंबरला सुनावणी। खंडपीठांच्या सुनावणीची माहिती दिली नाही म्हणून हायकोर्ट, आयोग आणि सरकारवर नाराज। अर्जांच्या छाननीला उमेदवारांकडून आव्हान देण्याची तरतूद काढून टाकली जाण्याची शक्यता। निवडणूक आयोग राज्य सरकारला कायदा दुरुस्तीची विनंती करणार। अर्ज छाननीच्या आव्हानांमुळे चिन्ह वाटपात उशीर होत असल्याचा आयोगाचा दावा। सरकारनं कठोर भूमिका घेताच इंडिगोनं माफी मागितली, पण आजही प्रवाशांचे बेहाल होणार। डीजीसीएनं चौकशीसाठी समिती स्थापन केली। इंडिगोनं मुद्दाम संकट निर्माण केल्याचा आरोप होतोय। इंडिगोमुळे ओढवलेल्या संकटात रेल्वेची धाव। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष रेल्वे गाड्या चालवणार। काल शुक्रवारी 37 गाड्यांना 116 जास्तीचे डबे जोडले गेले। आज पुणे बंगळुरू, मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन। गुजरातच्या जामनगरमध्ये आम आदमी पार्टीच्या जाहीर सभेत आमदार गोपाळ इटालिया यांच्यावरती बूट फेकला। बूट फेकणाऱ्याला आपच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढलं। देशभरात 2024 मध्ये 1,77,000 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू। रस्ते आणि परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। रोज सरासरी 485 भारतीयांनी रस्ते अपघातात जीव गमावलाय। दोन दिवसांचा भारत दौरा आटपून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना। पुतीन यांच्या दौऱ्यामुळे भारताला नवी ऊर्जा मिळेल असं मोदींचं ट्विट। पुतीन यांच्या दौऱ्यावर अमेरिकेच्या प्रतिक्रियेचीही उत्कंठा।